तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथं हा व्हिडिओ मी नागपंचमीच्या दिवशीच होता अपलोड करायला टाईम झाला. व्हिडिओ टाकायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. त्यानंतर आता सहज व्हिडिओ बघता बघता हा व्हिडिओ समोर आला. मग तोच व्हिडिओ टाकण्यासाठी मी इथं काय बनवलं होतं नागपंचमी दिवशी ते सांगते. इथं आम्ही फक्त नागपंचमी दिवशी तवा वापरत नाही, बाकी सगळे तळणं वगैरे सगळं करतो. इथं मी देवासाठी भजे व पुड्या बनवल्या होत्या, खीर बनवली होती. तर इथे खिरीसाठी बारीक शेव वापरली. ती शेव व्यवस्थित परतून घेतली. त्याचमध्ये काजू, बदाम आणि मनुके तेही व्यवस्थित छान परतून घेतले आणि 2 छोटे चमचे तूप टाकून शेव व्यवस्थित परतून घेतली, जेणेकरून तिचा खमंग वास सुटेल व खीर छान लागेल. त्यानंतर ती परतून झाल्यानंतर त्यामध्ये जेवढं तुम्हाला हवे असेल त्यानुसार दूध टाकून साखर टाकायची व त्याचनंतर वेलायची पूड टाकायची. खीरला मस्त असं छान मंद आचेवर उकळून द्यायचा. त्याआधी मी दूध हे 20 मिनटं कमी गॅसवर उकळून घेतलं होतं छान व्यवस्थित, जेणेकरून खीर छान लागेल. त्यानंतर मस्त असं खीर तयार होते. त्यानंतर मी परत वरून 2 चमचे तूपही टाकले होते. तुम्ही बघू शकता खीर किती छान दिसत होती. खायलाही खूप छान लागते. नक्की असे ट्राय करा. साधी, सिंपल आणि झटपट बनणारी. त्यानंतर संध्याकाळची देवपूजा तीही मी करून घेतली. तसंच छोटीशी दारामध्ये रांगोळी, दिवा आणि धूप देवपूजा केली की मनाला थोडी शांती वाटते. थोडं देवाचं नामस्मरणही आपल्याकडून होतं. त्यानंतर राहिलेलं जे काम होतं ते नंतर मी पुढं करून घेतलं. जे माझ्या पुढ्या तळायची होती, भांडी करायची होती, तेही करून घेतलं मी. मध्ये शेवट मी पुढ्यात तर मग सगळ्यांनी गरम गरम असं जेवण केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय. तर हे अशी सोपी, साधी, सिंपल पद्धतीनं मी नागपंचमीमध्ये स्वयंपाक बनवला होता. पुडी, भजे आणि खीर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.